जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक हेतू सेफेचा नारा अशी माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी आता हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2 दिवसांमध्ये याबाबत आता अंतिम निर्णय होण्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। जिल्हा परिषदेसाठी पवारांनी एक हेतू सेफेचा नारा दिल्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींकडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती। शनिवारी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हेंची बैठक। जिल्हा परिषद घड्याळावर लढवण्याची पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठकीमध्ये मागणी। जिल्हा परिषद घड्याळ चिन्हावर लढल्यास फायदा होईल अशी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। येत्या 2 दिवसांमध्ये याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस प्रत्येक तालुका वाईज तिथले प्रमुखांना बोलवलं जातं आणि त्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेला कोण इच्छुक आहे, पंचायत समितीला कोण इच्छुक आहे याचा अहवाल अगोदरच दादांनी घेतलेला आहे। त्यामुळे आज त्यांनी त्या बाबतीमध्ये सगळ्याच पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि या चर्चेतनं जो निर्णय अजितदादा पवार साहेब आम्हा सर्वांना सांगतील तो आमच्या दृष्टीने सर्वांना मान्य असेल। महत्त्वाची बातमी आहे, सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची तयारी सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे। आमचा प्रयत्न आहे की सर्व ठिकाणी एकसारखी आघाडी झाली तर जिल्ह्यामध्ये एक सकारात्मक वातावरण होण्याच्या दृष्टीने थोडीशी मदत होईल, परंतु शेवटी तिथल्या स्थानिक नेत्यांना याच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार असणार आहे। मी यापूर्वीच आंगरकर पाटलांना एक चॅलेंज दिलं होतं, तालुक्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये खुली जागा असेल किंवा जो मतदारसंघ ओपनसाठी असेल त्या मतदारसंघामध्ये आमने सामने निवडणूक लढू आणि त्या ठिकाणी जर माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन अशा पद्धतीचं मी आवाहन केलं होतं। जर पोरांना झेपत नसेल तर बापानं माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असंही त्या ठिकाणी मी म्हटलं होतं। तिकडे पुण्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी युती आहे। भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा ही पूर्ण झाली आहे। सद्यस्थितीत ज्या जागा ज्या पक्षाकडे दिल्या त्याच पक्षाला जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या जागा वाटपाबाबत उद्या पुण्यात पुन्हा बैठक होईल। पुण्यात युती करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश आहेत।